आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे आणि मी अभय धुमाळ. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. इतर मागासवर्गीय ओबीसी आरक्षणासंदर्भात 5 आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. कोविड महामारीत आई वडील दोन्ही गमावलेल्या मुलांच्या अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाचा भार राज्य सरकार उचलेल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांचं आश्वासन. राज्याचा सायबर गुप्तचर विभाग स्थापन करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ. आणि जॉर्जिया इथं आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताची 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांची कमाई. इतर मागासवर्गीय ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून 5 आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या संदर्भात सुनावणीसाठी विशेष घटनापीठ गठीत केलं जाणार असल्याचं न्यायालयानं सांगितलं. निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. कोविड महामारीत आई वडील दोन्ही गमावलेल्या मुलांपैकी अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्यांची फी राज्य सरकार भरेल अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राज्य विधानसभेत आज ते प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधीच्या लक्षवेधी सूचनेवर निवेदन करताना सांगितलं. मेटे यांच्या अपघाताच्या वेळी मदत पथकाला चुकीची माहिती मिळाल्यामुळे ते वेळेवर पोहोचू शकले नाहीत. यापुढे अपघाताच्या नेमक्या स्थळाची माहिती ताबडतोब संबंधित पोलीस ठाण्याला मिळावी याकरता विशेष यंत्रणा विकसित करण्यात येईल असं ते म्हणाले. मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात गोगलगायींमुळे पिकांचं नुकसान होत असल्याबद्दल अभिमन्यू पवार यांनी लक्षवेधी उपस्थित केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलं. जालना जिल्ह्यात समर्थ रामदास यांचं जन्मगाव जांब समर्थ इथल्या राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्याचा मुद्दा विधानसभेत माजी मंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित केला. या प्रकरणी चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यासह अन्य संबंधित याचिकांवर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयानं 5 आठवडे जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. याचा आदेश अद्याप हाती आलेला नाही. मात्र वकिलांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठाने ओबीसी आरक्षणासंदर्भात जैसे थे स्थिती ठेवत असताना या संदर्भातील राज्य सरकारच्या अध्यादेशाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी याविषयी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज जो खटला एकत्रित करून त्यावर जे आदेश आहेत ते 96 नगरपालिकांमधल्या आमच्या ओबीसी आरक्षणाचा जो निर्णय सरकारने घेतला तो 227 वॉर्डांचा मुंबई महानगरपालिकेचा निर्णय घेतलेला सरकारचा 2 आणि काही महानगरपालिकांमधल्या प्रभागांच्या रचनेच्या संदर्भात सरकारने घेतलेला निर्णय 3 या तिन्ही निर्णयाची एकत्रित सुनावणी होती, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कुठलीही स्थगिती दिलेली नाही. कोरोना काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली. या पुढच्या काळात अशा गुन्ह्यांना चाप लावण्यासाठी राज्याचा सायबर गुप्तचर इंटेलिजन्स विभाग स्थापन करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. राज्याचा सायबर विभाग बळकट केला जात असून आधुनिक उपकरणं या विभागाकडे आहेत आणि मनुष्यबळ प्रशिक्षित करण्याचं काम सुरू आहे. दरवर्षी तंत्रज्ञान बदलत असतं हे लक्षात घेऊन या विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञान सेवा आउटसोर्स करण्याचा विचार आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. सायबर फसवणूक टाळण्यासाठी समाज माध्यम, डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर मोठी जनजागृती मोहीम राबवली जाईल. पायरसीवर आणि मॅट्रिमोनी संकेतस्थळांवरून होत असलेल्या फसवणुकीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना आणि यंत्रणा तयार करण्याचा विचार केला जाईल असं फडणवीस म्हणाले. ही यंत्रणा केंद्र सरकारच्या व्यवस्थेशी अधिक चांगल्या प्रकारे कशी जोडता येईल त्यादृष्टीनं काम करणार असल्याचं ते म्हणाले.
कर्जविषयक फसवणुकीशी संबंधित अनेक लोन ॲपसुद्धा नेपाळमधून चालवली जात असल्याचं आढळून आलंय. यावर राज्याच्या सायबर वॉचच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असून केंद्र सरकार आणि नेपाळ सरकारला याविषयी माहिती दिली आहे, असं ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत विधान परिषदेत आज चर्चा सुरू झाली. त्यात प्राध्यापक राम शिंदे, प्रसाद लाड, सचिन अहिर आदींनी भाग घेतला. पालघर तालुक्यात हत्ती रोग निर्मूलनासाठी शासन मोठ्या प्रमाणावर लक्ष घालत आहे. हत्ती रोग लक्षात येण्याचा कालावधी मोठा आहे, त्यामुळे लक्षणं समजताच संबंधित रुग्णाला गोळ्या देऊन त्याचं सेवन करायला लावलं जातं, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अनेक सदस्यांनी यावर उपप्रश्न विचारले. बांधकाम कामगारांना दिलं जाणारं मध्यान्ह भोजन चांगल्या दर्जाचं असावं, यासाठी लक्ष घातलं जाईल. त्यांना नाका कामगार म्हणून उभं राहण्यासाठी निवारा केंद्र आदी बाबी तातडीनं देण्याच्या सूचना केल्या जातील, असं मंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला न्यायिक कसोटीवर टिकणारं आरक्षण मिळावं याकरिता राज्य मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन करून मराठा समाजाचं सर्वेक्षण करावं, अशी मागणी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शासकीय सेवेत निवड होऊनही नियुक्ती न मिळालेल्या सरसकट सर्व मराठा उमेदवारांना मानवतेच्या दृष्टिकोनातून अधिसंख्य जागा निर्माण करून त्यांची ज्या पदांवर निवड झाली आहे त्याच पदांवर नियुक्ती देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करू, असं आश्वासन सरकारनं दिलं होतं. त्याची तात्काळ पूर्तता करावी, अशी मागणीही संभाजीराजे यांनी या पत्रात केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोरोना विरुद्धचा लढा बळकट करूया. चला, पुढाकारानं घ्या खबरदारीसाठी लसमात्रा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 जुलैपासून 75 दिवस सर्व लसीकरण केंद्रांवर अगदी विनामूल्य खबरदारीची लसमात्रा. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी येत्या 5 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. मुंबईतल्या विशेष पीएमएलए न्यायालयानं आज हा निर्णय दिला. 31 जुलै रोजी राऊत यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली. त्यानंतर 8 ऑगस्टपर्यंत राऊत संचालनालयाच्या कोठडीत होते. नंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. यूपीआयच्या सेवांवर कोणतंही शुल्क आकारण्याची सरकारची योजना नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. यूपीआय हे नागरिकांसाठी अतिशय सोयीचं आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारं माध्यम आहे, असं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं ट्विटच्या माध्यमातून म्हटलं आहे. यूपीआयद्वारे केलेल्या व्यवहारांवर शुल्क आकारण्यात येणार असल्याच्या वृत्ताचं मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलं आहे. 2022-23 साठीच्या सॉव्हरीन सुवर्ण रोख्यांच्या दुसऱ्या मालिकेतल्या सुवर्ण रोखे विक्री आजपासून सुरू होत असून ती येत्या शुक्रवारपर्यंत चालेल. या काळात सुवर्ण रोख्यांचं मूल्य 5,197 रुपये प्रति ग्रॅम ठेवण्यात आल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलंय. ऑनलाईन माध्यमातून खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेशी चर्चा केल्यावर घेतल्याचं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आज सकाळपासून 18 लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. आत्तापर्यंत देशभरात लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 210 कोटी 21 लाखाच्या वर गेली आहे. त्यात सुमारे 14 कोटी लाभार्थ्यांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून 73,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे लाभार्थ्यांना आत्तापर्यंत दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17 कोटी 52 लाखाच्या वर गेली आहे. कोविडचे 9,521 नवे रुग्ण देशभरात गेल्या 24 तासात आढळले, तर 11,726 रुग्ण करोनामुक्त झाले. सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 97,648 असून हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 22% आहे. रुग्ण बरे होण्याचा दर आता 98.59% आहे. नवे रुग्ण आढळण्याचा साप्ताहिक दर 3.59% असून दैनंदिन दर 4.15% इतका आहे. राज्यात काल कोविड-19च्या 1,832 नव्या रुग्णांची नोंद झाली. 2,055 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 11,641 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत सर्वाधिक 5,761 रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर
98.2% तर मृत्यू दर 1.83% आहे. शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी आता उद्या 23 तारखेला होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तालुक्यातल्या कवठा शिवारात अतिवृष्टी शंखी गोगलगायीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. प्रशासनानं पंचनामे तात्काळ पूर्ण करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुणे इथल्या कार्यालयात येत्या 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या काळात अग्निवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर या जिल्ह्यांसाठी अग्निवीर सर्वसामान्य सेवा, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक, स्टोअर कीपर तांत्रिक आणि अग्निवीर व्यापारी या श्रेणींसाठी जवळजवळ 68,000 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. अखेरच्या श्रावणी सोमवार निमित्त आज नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. श्रावणी सोमवारी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा घालण्याची परंपरा असून काल सायंकाळपासून भाविक त्र्यंबकेश्वरला येत आहेत. मध्यरात्रीपासूनच ब्रह्मगिरीच्या फेरीला प्रारंभ झाला होता. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं जादा बसेस गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जॉर्जिया इथं 15 ते 22 ऑगस्ट या काळात झालेल्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या संघानं 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं पटकावलेत. भारतीय संघातल्या प्रत्येक सदस्यानं या स्पर्धेत कमीत कमी 1 पदक मिळवलंय. चंदीगडचा राघव गोयल, कोलकाता इथला मोहम्मद अख्तर आणि हैदराबादचा मेहुल बोराड यांना सुवर्णपदक, तर गाझियाबादचा मलय केडिया आणि इंदोरच्या अथर्व महाजन यांनी रौप्य पदक जिंकल्याची माहिती मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रानं दिली. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाड ही जगभरातल्या उच्च माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी वार्षिक स्पर्धा असून खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्राची आवड निर्माण करणं हा यामागचा उद्देश आहे. यंदाच्या स्पर्धेत 48 देशांमधले विद्यार्थी सहभागी झाले होते. आगामी सणासुदीच्या दिवसात अकोला जिल्ह्यातली शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तालुक्यातल्या 9 पोलीस स्थानकांच्या हद्दीतल्या 164 गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा आदेश जिल्हा उपविभागीय अधिकाऱ्यांनी जारी केला आहे. 2 वर्षांनंतर जिल्ह्यात निर्बंधमुक्त वातावरणात सण उत्सव साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या गुन्हेगारांना उत्सव काळात हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अन्य ठाणेदारांनी उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश अप्पार यांच्याकडे सादर केला होता. टोकियो इथं आजपासून सुरू होणाऱ्या BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. PV सिंधू हिनं दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतले. HS प्रणॉय, साई प्रणित, मालविका बनसोड, सायना नेहवाल यांच्यासह पुरुष दुहेरीतली जोडी सात्विक साईराज, वेंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी देखील या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारतीय क्रिकेट संघानं आज हरारे इथं झिम्बाब्वेबरोबर होणाऱ्या 3 दिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या 3ऱ्या आणि शेवटच्या 1 दिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत शिखर धवन 40 तर KL राहुलनं 30 धावा करून ते बाद झाले. त्यानंतर ईशान किशन 35 आणि शुभमन गिल 71 धावांवर खेळत आहेत. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 37 षटकात 2 गडी गमावून 182 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इतर मागासवर्गीय OBC आरक्षणासंदर्भात 5 आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. कोविड महामारीत आई वडील दोन्ही गमावलेल्या मुलांच्या अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाचा भार राज्य सरकार उचलेल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांचं आश्वासन. राज्याचा सायबर गुप्तचर विभाग स्थापन करण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ आणि जॉर्जिया इथं आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक ऑलिम्पियाडमध्ये भारताची 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
आहे